अरे ऐका जरा माझं ऐका, गोंधळ करू नका, शांतपणाने वोटिंग सुरू करा। चला चला। अनिका, काय झालं? अनिका, हाय अनिका, ये ना। हे बघा, आता वोटिंग पूर्ण झालेलं आहे। हां मॅडम, तुम्ही तुमचं काम सुरू करा। चला काउंटिंग सुरू करा। या पर वोटिंग प्रोसेस आणि काउंटिंग व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि तेही तुमच्या डोळ्यासमोर। काय ना, खरं तर या उमेदवार पदाची दावेकरी एकटी अनिकाच होती, कारण दुसरी कमळी कुठे आहे हे तुम्हाला माहितीच आहे। पण हा, मतदान प्रक्रियेमध्ये काही कमी पडायला नको म्हणून आपण मतदानाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। काय ना की सगळी मतं एकाच उमेदवाराला पडलेली असणार आहेत हे आपल्याला माहितीच आहे। आणि दुसरं म्हणजे यावर्षी जीएसचा विजयी उमेदवार जाहीर करायला अन्नपूर्णा मॅडम येऊ शकलेल्या नाही आहेत काही कामानिमित्त। त्याचं मला खरंच वाईट वाटतं आणि म्हणूनच यावेळेला आपण नयनतारा इनामदार यांना आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या आपल्याच कॉलेजच्या एक्स जीएस आहेत। बरं सांगतो, नयनतारा इनामदार म्हणजे फार मोठ्या बिझनेस वुमन आहेत। तर मी आता त्यांना विनंती करतो की या वर्षीचा जीएसचा विजयी उमेदवार त्यांनी घोषित करावा। जीएस इलेक्शन्सच्या विनरचं नाव आहे